3/3/2025 को राजीनामा होगा ही करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट आणि त्याच्यामुळे आता या पोस्टमुळे चर्चाला उधाण आलेला आहे। अंजली दमानिया त्याच्यानंतर बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर राजीनामा घेतला असेल तर या गोष्टीचं स्वागतच आहे। मात्र करुणा मुंडे यांनी ही जी पोस्ट केलेली आहे त्यानुसार उद्या काही अधिकृत घोषणा केली जाते का, धनंजय मुंडे यांच्याकडून अजित पवारांकडून हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या अगोदर माहिती जी आहे ती दिली जाऊ शकते अशी माहिती करुणा मुंडे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। हा राजीनामा 2 दिवसांआधीच घेतला गेलेला आहे अशी माहिती करुणा मुंडे यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे। करुणा मुंडे यांनी आज जी फेसबुक पोस्ट केली आहे त्याच्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। करुणा मुंडे नेमकं काय म्हणालेले आहेत TV9 मराठीशी बोलत असताना ते मुद्दे आपण या ठिकाणी पाहताय। 2 दिवसांआधीच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतलेला आहे असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याचं अजित पवार स्वतः जाहीर करतील असं करुणा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलंय। मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याची मला माहिती मिळालेली आहे असं करुणा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलंय। मुंडेंचा राजीनामा 2 दिवसांपूर्वी घेतला गेलेला आहे असं आतल्या गोटातून मला माहिती मिळाल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे की खरंच धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का।